आज दसऱ्याचा सण, पण महाराष्ट्रात दसरा हा फक्त धार्मिक आणि सांस्कृतिक सण आता राहिलेला नाही. गेल्या काही दशकांमध्ये राज्यात दसरा हा राजकीय शक्ती प्रदर्शनाचा दिवस झालाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा सोहळा, शिवसेनेचा दसरा मेळावा आणि आधी गोपीनाथ मुंडे आणि आता पंकजा मुंडे यांचा भगवानगडावरचा दसरा मेळावा हे महाराष्ट्रासाठी आकर्षण ठरतं. आजच्या या पॉलिटिकल दसरा मेळाव्यांमध्ये लुटलं गेलेलं विचारांचं सोनं साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी खास आजच्या स्पॉटलाइटमध्ये. संपूर्ण भारत में समाज के सभी वर्गों से, देश के सभी क्षेत्रों से लोगों ने परिश्रम किए, संघर्ष किए, बलिदान दिए, त्याग और बलिदान के हिमालय खड़े किए. स्वतंत्रता और परतंत्रता, इसके बारे में सबकी कल्पनाएं समान सी थी. महात्मा गांधी जी ने और एक सत्याग्रह की शुरुआत मुट्ठी भर नमक उठाते हुए की. कहते हैं कि उसके कारण अंग्रेजों के विशाल साम्राज्य की बुनियाद की मिट्टी खसकी. तो इस प्रकार कुछ समान भाव, समान से भाव सबके मन में थे, आपस में संपर्क नहीं था तो भी. और इसलिए ऐसी कई बातें समान सी पाई जाती है उस संघर्ष में. स्वतंत्रता के आनंद के साथ साथ एक अत्यंत दुर्धर वेदना भी हमने अपने मन में अनुभव की. वो टीस अभी तक गई नहीं है. अपने देश का विभाजन हुआ. अत्यंत दुखद इतिहास है वो, परंतु उस इतिहास के सत्य का सामना करना चाहिए, उसको जानना चाहिए. सावरकर जी ने कहा कि जब ऐसा हिंदू समाज खड़ा होगा संगठित, तो वो गीता की ही बात करेगा और अपने उद्देश्य को वसुधैव कुटुंबकम यही बताएगा. क्योंकि हम किसी को पराया मान ही नहीं सकते. संविधान के तहत हम फेडरल स्ट्रक्चर है, लेकिन संविधान के तहत ही वी द पीपल ऑफ इंडिया, हम एक देश के लोग हैं, हमारा एक देश है. व्यवस्थाएं हमने फेडरल बनाई है, लोग फेडरल नहीं है. संपूर्ण जन एक राष्ट्र है. अभी राम मंदिर का धन संग्रह हमने किया गांव-गांव जाके, तो वहां भी यही अनुभव आया. स्फूर्त रूप से समाज के सभी जाति वर्गों का, सभी भौगोलिक क्षेत्रों से उत्तम सहयोग मिला. और एक ही भावना के कारण कि कुछ हमारा हमने वापस लाया है, उसको खड़ा कर रहे. सब लोग राम की पूजा करने वाले लोग नहीं थे, परंतु सबका योगदान है, सबका उत्साह है. वायव्य सीमा के पार तालिबान खड़ा हो गया. अब तालिबान का पूर्व चरित्र क्या है हम सब जानते हैं. और उसकी जो बातें हो रही है वो दो प्रकार की हो रही है. कभी कहता है कि अच्छे रहेंगे, कभी कहता है कि नहीं हम वही है पहले से. तो इसका एक स्पष्ट संकेत है कि हमसे सावधान रहना चाहिए. और तो और उस समय उसका समर्थन करने वाले जब खड़ा हुआ तब रशिया भी था, तुर्कस्तान भी था, चीन और पाकिस्तान तो आज भी है. अब तालिबान बदला भी होगा, पाकिस्तान बदला है क्या? ऐसा तो बिल्कुल नहीं है. चीन का इरादा भारत के बारे में बदला है क्या? ऐसा तो बिल्कुल नहीं है. और इसलिए यह मानते हुए भी हृदय परिवर्तन हो सकता है, बुरा से बुरा आदमी भी बदल सकता है, बातचीत से, संवाद से बातें हल होती है, प्रेम से, अहिंसा से मामला ठीक हो सकता है, इसको मानना चाहिए, इसके प्रयास भी जारी रखने चाहिए. लेकिन अपनी सावधानी, अपनी तैयारी को पूर्ण रखते हुए हमको सजग भी रहना चाहिए. इतिहास है, कभी इस्लाम आक्रामक के नाते आया, उनसे हमारा नाता नहीं है. आज हमको मुसलमान रहना भी है, हम रह सकते हैं, अपना देश उदार है. हमारे आदर्श ऐसे मुसलमान होंगे जो देश के प्रति न्यौछावर हो गए. हमारा जीवन वैसा बनना चाहिए.
हिंदू समाज अपने आप को संगठित शक्ति संपन्न बनाकर इस अपनत्व की भाषा से लोगों को समझाता है तो अपने देश में लोग समझ जाएंगे कि आतंक, कट्टरता, द्वेष और स्वार्थ के समय में दुनिया में कोई नहीं है जो इससे तारेगा। केवल वह हिंदू समाज है वो जो सबको स्वीकार करता है। अपनी विविधता को अपनी एकता का श्रृंगार बनाकर बल के साथ सब प्रकार के जीवन का उत्तम उदाहरण बनकर दुनिया में खड़ा संपूर्ण देश को प्रेम से पुकारता ललकारता हुआ अपनी छत्र छाया में अधिक अच्छे मनुष्य बनकर सृष्टि के साथ कल्याण की राह पर अग्रसर करने वाला विश्व गुरु भारत हमको खड़ा करना है। आणि मला स्वतःला मी मुख्यमंत्री आहे असं कधी वाटू नये। मला तर सोडाच, पण माझ्या तमाम जनतेला सुद्धा मी मुख्यमंत्री आहे असं वाटता कामा नये। मी तुमच्या घरातला कोणीतरी आहे, तुमचा भाऊ आहे असं वाटो, ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे। कारण काही जणांना असं वाटतं, जे बोलत होते मी पुन्हा येईन ते बोलतायत आता मी गेलोच नाही, बस तिकडे आहे तिकडेच। आणि अंगावर आल्यानंतर शिंगावर घेण्याची भाषा करणार असाल तर स्वतःमध्ये हिम्मत आणि धमक असेल तर, आणि तर द्या। ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून देऊ नका। मी सुद्धा आज पक्ष प्रमुख म्हणून जर आव्हान द्यायचं झालं तर माझ्या या मर्द शिवसैनिकांच्या माध्यमातून देईन, त्यांच्या ताकदीवरती देईन। मुख्यमंत्री म्हणून देणार नाही, नाहीतर आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचं, याला नामर्द म्हणतात। हे मर्दाचं लक्षण नाही, हिंदुत्वाचं तर नाहीच नाही, अजिबात नाही। की या आपल्या देशामध्ये सर्वांचे पूर्वज हे एक होते। आता एकदम पूर्वजापर्यंत खूप जात नाही, तर माकडापर्यंत पोहोचू आपण। पण या देशापुरता जरी विचार करायचा झाला तर सर्वांचे पूर्वज एक होते, आहेत। हे जर आपल्याला मान्य असेल तर मग विरोधी पक्षांचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते का? आता जे काही शेतकरी आंदोलन करतायत त्यांचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते काय? लखीमपूरला जे शेतकरी दिवसा ढवळ्या मारले त्यांचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते? आज ज्या पद्धतीने एक एक प्रकार चाललेले काय वाटेल ते कर। आता झालं, पुढच्या महिन्यात तुमच्या आशीर्वादाने या आपल्या हक्काच्या सरकारला 2 वर्ष पूर्ण होतील। अनेक प्रयत्न केले, फोडण्याचे प्रयत्न केले, पाडण्याचा प्रयत्न केले। मी तर आज सुद्धा सांगतो, हिम्मत असेल तर पाडून दाखवा। आज पण सांगतो मी, पण तसं करून पडत नाही। मग आपल्याकडे तो खेळ आहे ना, छापा की काटा। छापा टाकायचा आणि काटा काढायचा। शिवसैनिक केवळ तुमची आज पालखी वाहत नाही म्हणून भ्रष्टाचारी झाला, त्याच्यावरती आरोप करताय। मागेही मी सांगितलं, आज सुद्धा सांगतोय, होय आम्ही पालखीचे भोई आहोत, जरूर आहोत, पण ती आमच्या राष्ट्रभक्तीची, देशभक्तीची आणि हिंदुत्वाची पालखी आहे। तुमची पालखी वाहणारे आम्ही भोई नाही आहोत। मानाची पालखी ती माझ्या देशाची असेल, माझ्या भारत मातेची आहे। पण तुमच्या पक्षाच्या पालख्या वाहण्यासाठी या शिवसैनिकाचा जन्म झालेला नाही, देव, देश आणि धर्मासाठी या शिवसैनिकाचा जन्म झालेला आहे। निवडणुका आल्यानंतर 2 पोटनिवडणुका, एक पंढरपूरची झाली आणि आता एक दुसरी लागले। पण दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये यांच्याकडे स्वतःचे उमेदवार नाहीत। उपरे लागतात, उपरे, आणि जगातला मोठा पक्ष काय मोठा पक्ष आहे, उमेदवारच नाही, उपरे घ्यावे लागतात। घे उपरे आणून 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 म्हणजे प्लॅटफॉर्मवरची गर्दी, मोठा पक्ष। मुलं शिकतायत, मोठी होत आहेत, मुली शिकतायत, मोठ्या होत आहेत। मुलगी शिकली, प्रगती झाली, नोकरी कुठे? नोकरीच नसेल, जर रिकाम्या हाताला काम नसेल आणि ते हात जर का वेडेवाकडे कुठेतरी त्यांनी वापरले तर गुन्हेगार कोण? गुन्हेगार सत्ताधारी म्हणून आपण असू, तुम्ही सुद्धा असाल आणि आम्ही सुद्धा असू। ही युवा शक्ती फार मोठी शक्ती आहे। आपण म्हणतोय की देश घडवण्याची ताकद ही या युवा शक्तीमध्ये आहे, जरूर आहे। पण युवा शक्ती जर आपण तिला व्यवस्थित घडवली नाही तर देशाची घडी ती बिघडवून टाकल्याशिवाय राहणार नाही। एकतर्फी प्रेमातून जसं होतं ना, की एखाद्या मुलीने नाही म्हटलं म्हणून नराधम असतं ते ऍसिड फेकतात, तसं महाराष्ट्राने तुम्हाला नाही म्हटलं म्हणून माझ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती आणि महाराष्ट्राच्या प्रतिमेवरती तुम्ही ऍसिड फेकताय। कुठे फेडणार आहे पाप? काय मिळवणार तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करून?
अरे सत्ता पाहिजे तर देऊन टाकतो, जा आणि भोगा सत्ता, पण माझ्या महाराष्ट्राला जे आम्ही काम करतोय ना तसं काम करून दाखवा, आम्हाला तरी दुसरं काय पाहिजे. मी बंगालचं जे अभिनंदन केलं ती तयारी महाराष्ट्रामध्ये असायला पाहिजे. आहे कोणी किती वार करायला आला तर त्याची तलवार किंवा कोणतेही हत्यार असेल ते मोडून तोडून टाकून त्याचं पार्सल परत पाठवण्याची हिंमत आणि धमक तुमच्यामध्ये आहे. फक्त एकच काम करायचं, ज्याचा उल्लेख मी केला की आता हिंदुत्वाला धोका नाही, माझं मत आहे हिंदुत्व आता खरं धोक्यात आहे. कारण हिंदुत्वाची शिडी करून जे वर चढलेले आहेत ते आता इंग्रजांची नीती साधू शकतात, तोडा फोडा आणि राज्य करा. मराठी अमराठी वेगळे करतील, मराठीमध्ये जातपात आणून समाज आणून त्या भिंती उभ्या करतील आणि वरती सत्तेची गाजरं खात बसतील. खायला देणार तुम्ही? तुम मुझे कब तक रोकोगे, मुट्ठी में कुछ सपने लेकर, जेबों में कुछ आशाएं, दिल में अरमान यही कुछ कर जाए, दिल में अरमान यही कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझ में, सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे, तुम मुझे कब तक रोकोगे, तुम मुझे कब तक रोकोगे. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे, अपनी हद रोशन करने से तुम मुझको कैसे रोकोगे, कैसे टोकोगे. हा मेळावा होईल का नाही चर्चा होती. माझ्या बरोबर असणारे, माझ्यावर प्रेम करणारे म्हणायचे ताई मेळावा नको बाबा. म्हणलं का रे? म्हणजे सत्ता नाही. हाय का आता सत्ता नाही म्हणून मेळावा नाही? अरे कधी या मेळाव्यानी सत्ता बघितली हो? मुंडे साहेब सत्तेत होते का? लाखोच्या संख्येने लोक येत होते, पण कसे राजासारखे राहिलात का नाही? काय सोहळा रे, इतका देखना सोहळा, इतका रांगडा सोहळा मला नाही वाटत देशामध्ये कुठे होत असेल. हेलिकॉप्टर मधून यायचं आणि बैलगाडीत बसायचं. आहे का असं कुठं? आहे का? मी वरून फुलं टाकत होते भगवान बाबांच्या चरणी आणि तुमच्या चरणी. फुलं टाकत होते की नाही हेलिकॉप्टर मधून? कोणत्या नेत्याची चमचेगिरी करायला फुलं नव्हते टाकत. मी भगवान बाबांवरच्या श्रद्धेपोटी आणि तुम्ही इथे आलात त्या तुमच्या भावनेला आदरांजली वाहण्यासाठी फुलं वाहत होते. आई जशी मुलाची दृष्ट काढते, जशी आई मुलाची दृष्ट काढते, तशी मी आता पदर तुमच्यावरून ओवाळला. जसा पदर तुमच्यावरून ओवाळून टाकला, तुमची दृष्ट काढली, जर वेळ आली तर जीव सुद्धा तुमच्यावरून ओवाळून टाकल्याशिवाय राहणार. कोण आहे रे माझं? कोण आहे तुमच्याशिवाय? आहे का असा कोणता नेता जो म्हणतो चला तुला या खुर्चीवर मखमलच्या बसू? आहे का? आहे का असं राजकीय कोणी? आहे का माझा पिता जिवंत? मग माझं तुमच्याशिवाय कोण आहे? कोण आहे माझं तुमच्याशिवाय? मला मुंडे साहेबांनी एक शिकवलं, आपण जिथे जन्म घेतला त्या मातीचा, त्या मौलीचा आणि त्या जातीचा कधीही आपल्याला अपमान वाटला नाही पाहिजे. जो मोठ्या जातीत जन्म घेतील, राजघराण्यात जन्म घेतील, त्यांना सुद्धा गर्व नाही झाला पाहिजे. आणि जो गरीब जातीत, पिछड्या वर्गात, वंचितांमध्ये जन्म घेतो, त्याची सुद्धा मान खाली गेली नाही पाहिजे.